वाखरू एक काल्पनिक प्रेमकथा. प्रेम कहाण्यांना सत्यता व कल्पनांची संगत कधीच आवडत नाही. पण या दोघांची संगत चुकून घ्यावीच लागते. काही असे कारणे आहेत की त्यांना सत्य व कल्पना यांचे वास्तव्य मुळात आवडतच नाही. प्रेमाच्या अशा कित्येक घटना आजच्या कलियुगात घडून राहिल्या आहे. काहींचे प्रेम विवाहानंतर मृत्यूपर्यंत टिकते, तर काहींचे विवाह आधीच तुटते. आता आपल्याला कलियुगातील प्रेम तर चांगलेच माहीत आहे. एक मुलगा किंवा मुलगी एकाच वेळी कित्येक मुली मुलांवर प्रेम करतात. पण याला आपण प्रेम म्हणू का? प्रेम तर भगवंताची पूजा आहे. प्रेमाने भगवंताची पूजा केली तर भगवंत आपल्याला न काही मागता सर्व काही देऊन टाकतात. आपल्या मनात प्रेमाच्या भावना नेमकी केव्हा जाग्या होतात? हा प्रश्न जेव्हा 25-50 मुला-मुलींना विचारण्यात आला, तेव्हा एक नवीन गोष्टच ऐकण्यास मिळाली. प्रेम म्हणजे मजा मस्ती आणि दुसरं काय? परंतु मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर प्रेमाला मजा मस्ती समजतात तर प्रेमाचा अर्थच काय? पाखरू म्हटल्यानंतर आपल्या मनात पहिल्यांदा चित्र फुलपाखराचेच येत असते. आपले मन पण एका पाखरासारखेच आहे. आज कधी या फुलावर तर उद्या दुसऱ्या फुलावर. ओळीचे तात्पर्य बहुतेक मुलामुलींना लगेच कळेल, म्हणून मला याची कारणे सांगण्याची आवश्यकता काही वाटत नाही. आपले मन पाखरासारखे आहे, पण त्यासारखे कोमल नाही. कारण कोणाच्या भावना आपल्यात किती गुंतल्या आहेत हे आपल्या कठोर मनाला कधीच कळत नाही. प्रेम करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपण ज्या मुलीवर अथवा मुलावर प्रेम करतोय तर तो त्या प्रेमास योग्य पात्र आहे किंवा नाही हे आपल्याला माहीत करणे फार महत्वाचे आहे. क्योंकि जिंदगी में मौत भी आती है, क्योंकि जिंदगी में मौत भी आती है तो बता के नहीं आती, और धोखा भी कभी बता के दिया नहीं जाता. प्रेमात असे कित्येक मुलं मुली आहेत की त्यांना धोका म्हणजेच त्यांचा विश्वासघात केला जातो. यामुळे असे कित्येक प्रेमी प्रेमिकांना आत्महत्याचा पर्याय निवडावा लागतो. पाखरू या प्रेम कहाणीत थोडी सत्य व कल्पनाची संगत घेऊन नक्की प्रेम काय असते याची एक कथा अर्थात कहाणी तयार करण्यात आली आहे. आपण आपल्या कलियुगात जे प्रेम करतो ते प्रेम फक्त शारीरिक संबंधापुरताच मर्यादित असते. एकदा संबंध झाला की प्रेम संपले. पण संबंधापुरताच मर्यादित प्रेम आहे का? संबंध नसेल तर त्याला प्रेम म्हणता येणार नाही का? तर मित्रांनो, तुम्हाला जर कधी प्रेम एक शारीरिक संबंधाचा भाग वाटतो तर तुम्ही चुकीचे आहात. कारण प्रेम एक संसाराची गाठ आहे. ज्या व्यक्तींच्या प्रेमाच्या या गाठी मरोपर्यंत तुटत नाही त्यांचेच खरे प्रेम. नाहीतर आजच्या युगात लग्न तर होते, पण आपल्या पतीवर प्रेम न करता आपल्या कॉलेजच्या मित्राबरोबर प्रेम करत असतात. म्हणून वरील हिंदी वाक्य फार महत्वाचे आहे. पाखरू या काल्पनिक प्रेमकथेत जन्मापासून संसार व जगाची आणि मरोपर्यंत कसे प्रेम असते याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रेम कहाणीत जिवंत घटनांशी काहीही एक संबंध नाही. ही फक्त एक काल्पनिक कथा आहे.